नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आयुर्वेदिक वनस्पती ह्या आपल्या जवळ असतात, फक्त त्याची ओळख आपल्याला नसते। तर ही वनस्पती तुम्हाला दिसत आहे, याला मराठीमध्ये भोकर, काही भागामध्ये गुंदन, तर काही भागामध्ये बारगुंडा असं म्हणतात। तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्ही मला अवश्य कमेंट करून सांगा। ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे। याचं जे हे फळ आहे ते आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असं फळ आहे। पुरुषांची कसल्याही पद्धतीची जरी कमजोरी असेल तरी या फळाच्या वापराने पूर्णपणे निघून जाते। त्याचबरोबर ही जी फळं असतात, बोकरीची फळं, ती आयुर्वेदामध्ये बोकर ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे। या बोकरीची साल आणि फळं ही औषधामध्ये वापरत असतात। साल ही संग्रहक आणि पौष्टिक असते, तर फळं ही स्नेहक व संग्रहक असतात। बोकरीची फळं हे कृमीनाशक असतात, म्हणजे ही फळं जर वर्षातून तुम्ही 1 किंवा 2 वेळेस जरी खाल्ली, याला कुठलाही साईड इफेक्ट नसतो। आपण किती वेळेस हे खाऊ शकतो, चिकट पदार्थ निघतो याच्या फळामधून। आणि ही जर बोकरीची फळं आपण खाल्ली तर वर्षभर आपल्याला पोटामध्ये जंत होत नाही, कारण ही फळं जी असतात ती कृमीनाशक असतात। ही जी फळं आहेत ती कफोत्सारक आहेत, खोकल्यापासून तात्काळ आराम देणारी ही फळं आहेत। ही जर फळं तुम्ही खाल्ली तर तुमच्या छातीमधला जो कफ आहे तो निघून जातो आणि खोकल्यापासून आराम मिळतो, कितीही जुनाट खोकला असला तरी। ही जी फळं आहेत ती थोडीशी मूत्रवर्धक असतात आणि याचे गुणधर्म आहेत ते सारक असतात। कोरडा खोकला जर तुम्हाला येत असेल, छातीमध्ये आणि मूत्रनलिकेचे जर रोग असतील, पित्त प्रकोप जास्त असेल, तुम्हाला पित्ताचा त्रास खूप असेल किंवा दीर्घकालीन ताप असेल तुम्हाला, तर ही फळं तुम्ही अवश्य वर्षातून 2दा तरी खाल्ले पाहिजेत। तहान जास्त लागण्याची जरी समस्या असेल, मूत्रामध्ये तुमच्या जळजळ करत असेल, अंगावर जखम आणि वर्ण असेल तुमच्या, तर ही बोकरीची फळं याच्यासाठी खूपच उपयुक्त असतात। सांधेदुखी आणि घशाची जळजळ यासाठी ही भोकरीचं फळ जे आहे ते उपयुक्त असतं। बऱ्याच जणांना थोडंसं पाण्यामध्ये बदल वगैरे झाला की घशामध्ये दुखण्याची समस्या असते, घशामध्ये दुखून येतं, घशामध्ये खवखव करतं, तर ही जी समस्या आहे ती पूर्णपणे याने निघून जाते। ही जी फळे आहेत ते शोथ शामक असल्याने खोकला आणि छातीचे रोग, तसंच गर्भाशय आणि मूत्राशयाचे रोग सुद्धा याने बरे होतात। प्लीह्यासारख्या रोगातही भोकरीची फळं जी असतात ती वापरली जातात। ही जी बोकरीची फळं आहेत ती पुरुषांच्या कमजोरीवर अतिशय उपयुक्त अशी फळं आहेत। काही पुरुषांना धातू कमीची समस्या असते आणि त्यामुळे पितृत्व किंवा बाप होण्यामध्ये त्यांना अडचणी येतात, मूल होत नाही। अशा पुरुषांना ही फळं जी आहेत ती अतिशय उपयुक्त अशी फळं आहेत। तर काय करायचं, ही जी फळं आहेत ही फळं वाळवायची आहेत आणि त्याची पावडर बनवायची आहे। आणि ही पावडर अर्धा चम्मच तुम्हाला ही पावडर, त्याचसोबत 1 चम्मच खडी साखर, अशा पद्धतीने जर तुम्ही ह्याचं सेवन केलं सकाळी आणि संध्याकाळी सलग 7-8 दिवस, तर तुमची ही सर्व समस्या जी आहे ती पूर्णपणे निघून जाते। हे बी सुद्धा अतिशय उपयुक्त असतं। बऱ्याच जणांना जुनाट डाग असतात तर ते जात नाहीत, त्याला त्वचा रोग असतो, तर या बोकरीची जी बी आहे ती जर कुटून त्याची जर पावडर बनवली आणि त्या ठिकाणी लावली तर जुना डाग जो आहे तो पूर्णपणे निघून जातो। या बोकरीची साल सुद्धा खूप उपयुक्त आहे। या सालीच्या जर गुळण्या केल्या तर घशाचे आजार सुद्धा निघून जातात। साल ही जी असते ती सौम्य शक्तिवर्धक म्हणून सुद्धा वापरली जाते। सालीचं चूर्ण हे बाह्य उपाय म्हणून खाजेवर आणि त्वचा रोगावर सुद्धा वापरला जातो। याचा लेप, बोकरीच्या पानाची सुद्धा भाजी केली जाते, कवळ्या पानाची, याच्यात मोहराची सुद्धा भाजी केली जाते। कवळे ही जी फळं आहेत हिरवी, या फळांची सुद्धा भाजी केली जाते, लोणचं केलं जातं आणि पिकल्यानंतर ही जी फळं आहेत ती गोड लागतात। ही फळं सुद्धा खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात, चिकट असतात आणि खूपच आयुर्वेदिक दृष्ट्या उपयुक्त आहेत। आणि या दिवसामध्ये याचा सीजन आहे, तर ही फळं तुम्ही अवश्य खा आणि ही फळं सुकवून त्याची पावडर सुद्धा बनवून तुमच्याकडे राहू द्या। अतिशय उपयुक्त अशी फळं आहेत, तर या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा। आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।